आपलं स्वराज्य आता मजबूत आहे, बलशाली आहे, लढवय्य आहे. पण तरी देखील भविष्यात आम्हाला 3 धोके जाणवतात. पहिला धोका सिद्धी. हा सिद्धी घरा सुंदीर जसा तसा स्वराज्यासाठी. या समुद्रावरील आरमारास तो उपद्रव देणार. फिरंगी आणि टोपीकर यांचाही उपसर्ग होणार. पण सगळ्यात मोठा धोका जाणवतोय आम्हाला तो औरंगजेब बादशाहकडून. हे तिघही क्रूर आहेत, कपटी आहेत. औरंगजेब तर महाविद्वान. त्याला दख्खनात उतरायचंय. तो स्वराज्यावर चालून येणार. पण आबासाहेब, आपलं राज्य तर त्याच्या तुलनेत खूप छोटं आहे. आणि शिवाय त्याच्या नजरेसमोर इराणचा मुलूक आहे. तीच तर मेघ आहे. काबूल आणि कंदहार जिंकण्यासाठी औरंगजेब बादशाहनं जीवाचं रान केलं. पण इराणच्या शहंशानं पुढे त्याला थारा दिला नाही. म्हणून त्याने आसामच्या अहोम राजाला दडपण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न देखील यशस्वी ठरला. राजपुतांमध्ये बंडाळी होती. आदिलशाह, कुतुबशाह यांनी आपलं वर्चस्व मान्य केलंय. आणि हा सल औरंगजेबास, म्हणून तो येणार. पण महाराज, तो आला तर त्याची लई मोठी फौज घेऊन येणार. मग पण आबासाहेब, हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण कारण हेच शंभूराज आहे की तुम्ही आत्ताच मोगलांच्या गोटातून स्वराज्यात परतला आहात सुखरूप. तुम्ही दिलेर खानाच्या छावणीत जाणं हा आपल्याच नियोजनाचा एक भाग होता. पण आपल्या मुत्सद्द्यांना हे मात्र कळलं नाही. दिलेर खानालाही कळलं नाही. पण औरंगजेब बादशाहला मात्र हे नक्की कळणार. तेवढा जाणकार तो नक्कीच आहे. जाणकार, कपटी आणि क्रूरही. पण महाराज, आपण तरी लहान कुठे राहिलोय आता. आपलं स्वराज्यही आता बलशाली आहे. आणि ते बलशालीच राहायला हवं. होय आबासाहेब, औरंगजेबानं कितीही मोठं सैन्य आणलं, कितीही मोठमोठ्या तोफा आणल्या, तरी आपल्या स्वराज्यापुढे त्याचं काहीच चालणार नाही. त्यानं जंग पछाडलं तरी तो युद्ध जिंकू शकणार नाही. कारण आबासाहेब, त्या औरंगजेबासाठी लढेल ते त्याचं सैन्य, पण स्वराज्यासाठी लढेल ती आपली सर्वसामान्य रयत. आणि जेव्हा रयत मैदानात उतरते तेव्हा राष्ट्र हरत नाही, हरूच शकत नाही. अगदी बरोबर बोलला शंभूराज. अगदी अचूक ओळखलं. पण जेव्हा परचक्र येतं तेव्हा बिळा, वारुळा, चांदी कोपऱ्यात दडलेल्या फितुरी, महत्वाकांक्षा डोकं बाहेर काढतात. त्यांच्यापासून सावध राहायला हवं. या अशा वेळी हिकमतीनं चालावं लागतं. हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावं. होय महाराज, बरोबर आहे तुमचं, पटलं. हा काळ मोठा कठीण आणि कसोटीचा. या काळास तुम्हाला सामोरं जायचं आहे. म्हणून आपली माणसं प्रसंगी चुकली तर त्यांच्या चुका पोटात घाला. स्वराज्याच्या भवितव्यासाठी, व्यापक हितासाठी मन मोठं करा. यातच सर्वांची भलाई आहे. झाला गड उतार मेणा युवराजनींचा एकदाचा. झाला ना? हो तर केवढी चतुराई. केवळ चतुराई नाही तर सगळी शुभ लक्षणं एकवटली आहेत. हो, तसंही असेल. तसंच आहे. म्हणून तर प्रत्येक दान मनासारखं पडायला लागलंय. म्हणजे दैव अनुकूल झालं महाराणी साहेब. कुळदेवीची पूजा बाळराजेंच्या हातून झाली आणि ती लाभली. म्हणून तर सगळ्या समस्या चुटकी सरशी सुटायला लागल्या. हे मात्र खरं. आजवर आम्ही महाराणी होतो, पण राजमाता पद आम्हाला हुलकावणी देतंय असं वाटत होतं. पण नाही, आम्ही राजमाता आहोत, होऊ शकतो. हे आता लवकरच सिद्ध होईल. मान्य. आता आम्ही सांगतो ते करा. आज्ञा. स्वतःची बुद्धी वापरू नका, कारण प्रत्येक वेळेस ती पिछाडीच पडलेली दिसलीये.
पण मग आता आम्ही काय करायचं? सुनबाई रवाना झालेत. महाराजांना तातडीनं रायगडावर बोलावून घ्या. पाठवतो खलिता, पण असा काय मजकूर असेल जो वाचून महाराज तातडीने रायगडावर येतील? मजकूर मजकूर असेल, पुतळा राणी साहेबांची तब्येत नरम आहे. महाराजांना पाहण्यासाठी तळमळ सुरू आहे. तातडीने निघावे. खलिता पाठवा, परंतु सुनबाई पोहोचल्यानंतर खलिता पोहोचेल अशा बेतानं पाठवा. म्हणजे महाराज सुनबाईंना आल्या पावली माघारी चला असं म्हणणार नाही. सुनबाईंना तिथंच राहावं लागेल आणि महाराज त्वरेने निघतील. जशी आज्ञा महाराणी साहेब. आबासाहेब, पत्र आलंय कुणाचं? नाही, आम्हीच आमचे बंधू एकुजीराजे यांना पत्र लिहिलंय. त्यांना का? तुम्ही स्वराज्यात सुखरूप परतला आहात हा मजकूर. ऐकावा. चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते. त्या साणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळव आले की या पातशाहीत त्यांचे मनोरथ पार पडणार नाही. ऐसे अनुभव आले. ते आमुचे लिहिण्यावरून स्वार होऊन स्वराज्यात आले. त्यांची आमची भेट झाली. परंतु विचारे पाहता गनीम कट्टा, त्याही मध्ये दिलेर खान, पठाण जाती, हट्टी यागी, हुन्नरेच करून खजील होऊन नामोहरम होय तो हुन्नर करावा म्हणून ऐसी तजवीज केली. त्याचे मुलकात शंभूराजेस पाठवून फौजेचा पैसावा करून ओढा लावला. आबासाहेब, पण हे सगळं काकासाहेबांना सांगण्याचं कारण? शंभूराजे यांना हा हुन्नर समजणं गरजेचं आहे. नाहीतर पुढे जाऊन ते तुमच्यावर फितुरीचा ठपका ठेवतील. आम्ही त्यांना स्वराज्यात या असं म्हणतो आहोत. आम्हाला म्हणतील तुमच्याच पुत्रानं बंडावा केलाय अशी सबब सांगतील. म्हणून हा सगळा खटाटो. हा आपल्यातला गनिमी कावा होता हे त्यांना कळावं इतकाच हेतू. आबासाहेब, किती पुढचा विचार. आबासाहेब, काही महत्वाचा सांगावा आहे का? आम्ही एक गोष्ट विसरलो होतो, त्याची आठवण करून दिली. कुठली गोष्ट? कसली आठवण? शंभूराजे, तुम्ही मोगलांकडे गेलात, हुन्नर दाखवलं, हे सगळं मान्य केलं आम्ही. पण आम्हाला न सांगता गेलात. इथे आम्हाला काय झीट टाकून गेलात, त्याचं काय करायचं? त्याचं काय आबासाहेब? शिक्षा मिळायला नको तुम्हाला? शिक्षा? शिक्षा नजर कैद, बंदिवास. आम्हाला नजर कैद? होय, नजर कैद. आणि नजर कैद करणारे संबंधित आलेले आहेत. संबंधित आलेत? कोण? ही तुमची नजर कैद. यशस्वी हो. केवळ युवराजनीच नाही तर
मोठ्या झाल्यात नाही. भवानी बाळा, तुमचे आबा 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 आम्हाला आबा म्हणाली. आता लक्षात आलं ना, पोटचा गोळा जेव्हा नजरेआड होतो तेव्हा काय होतं ते, आणि भेटल्यानंतरचा आनंद देखील. या 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 आता आमच्याकडे या. थांबा आबासाहेब, आमचं समाधान तरी होऊ द्या. हा युवराज, असं कसं? बापाच्या दुगर आजोबाचा हक्क असतो मुलीवर. मग धाराऊ समजावूया ना, काय शंभराचे. या या या. काय करताय भवानी बाळा? साहेबांच्या दाढीला हात लावताय, एवढं धाडस? करू द्या युवराज. जे औरंगजेबाला जमलं नाही ते आपल्या भवानीबाईंनी केलं. मग नात कुणाची आहे? छत्रपतींची. चला. बर, मी आता सामान सुमान लावून घेतो. येसू, युवराज, येसू, किती वाट बघत होतो आम्ही तुमची. आम्ही सुद्धा निमित्त शोधत होतो इथे येण्याचं. येसू, तुम्ही आलातच, पण येताना आम्हाला आबा म्हणून हाक मारणारं आमचं काळीच घेऊन आला. सगळा शिणवटा थकवा निघून गेला भवानी बाळांना बघून. आमचा तर नवा जन्म झाला युवराज. कधी याल कधी दिसाल असं झालं होतं आम्हाला. तुमची अगदीपर्यंतची दौड आम्हाला खोटी ठरवायची नव्हती. आम्ही येणार हा तुम्हाला दिलेला विश्वासार्थ ठरवायचा होता. तुम्हाला वाट बघत बसायला लावायचं नव्हतं म्हणून घाईनं आलो. तुम्हाला वाटलं होतं आम्ही येऊ म्हणून? खात्री होती तुम्ही याल आणि आवेगानं आम्हाला भेटाल याची. येसू, बघा ना, स्वराज्यातल्या मातीतून कसा सौख्याचा सुगंध दरवळतो. बाबासाहेब इथल्या ज्या ज्या झाडाखालून गेले ते झाड मोहरून गेले, त्याला पालवी फुटलीये. बाबासाहेबांच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द इथल्या दगडांनी, पाषाणांनी आपल्या काळजावर कोरून घेतलाय. आणि आता तुम्ही आलात. एक कुलमुख्त्यार म्हणून दिलेर खानाच्या छावणीतला वृत्तांत पेश करू की पती म्हणून पत्नीच्या विरहाचा हिशोब मागू? हिशोब द्यायला आवडेल आम्हाला, एक पत्नी म्हणून. मग त्यासाठी तुम्हाला इथं यावं लागेल. युवराज, आम्हाला बाईला आज वाटते. कमाल करता येसू. तिकडे दिलेर खानाच्या चौकी पहाऱ्यात असताना बिलगला होता आणि इथला असताय. तेव्हा आपण परमुलखात होता, आता स्वराज्यात आहात आणि गडावर आबासाहेब आहेत. म्हणजे सजाच समजायची तर. तसं समजा हवं. पंत, युवराजनी आतापर्यंत पन्हागडावर पोचले असतील. आता आपला खलिताही पाठोपाठ पोचायला हवा महाराजांना. रावजी पंत, लिहून घेतलात ना खलिता? पंत, कुठला खलिता? हो, असं काय करताय? धाकट्या महाणी साहेबांची तब्येत बिघडल्याचा खलिता पाठवा. अहो, लिहून घ्या लवकर. हो अहो, या कामाच्या धांदलीत राहूनच गेलो ते. राहिला असला तर राहू देत, नका लिहू आणि पाठवूही नका. का?
अंगलट येईल. कारण महाराज आले आणि त्यांची तब्येत ठीक दिसली तर, कारण त्यांची तब्येत ठीकच आहे. आणि महाराज येईपर्यंत बिघडली तर, आणि समजा नाहीच बिघडली तर महाराणी साहेब बघून घेतील ना, कारण तो जिम्मा त्यांचा आहे. मला पटत नाही तुमचं. कालपर्यंत पटत होत यांना, आम्हाला आजही पटतय. आणि मला सांगा, आपल्या महाराणी साहेबांचा आदेश डावलायचा का आपण? राहुजी पंत, अहो खलिता लिहून घ्या, आजच्या आज रवाना करा. जी. मोरोपंतांना आता आपल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिसायला लागल्यात. आणि ज्या अर्थी महाराणी साहेबांनी महाराजांना खलिता पाठवायला सांगितलंय, त्या अर्थी धाकट्या राणीसाहेब नक्कीच बिमार असणार. आता आपल्याला दुखणं कळणार आहे का त्यांचं? आपण साखर माणसं, लिही म्हणाले की लगेच लिहायचं आणि आज्ञेत राहायचं. भवानी बाळा, झोपा आता. या. नको. नाही नाही, खेळू द्या आमच्या बरोबर. या. आजोबा असल्यावर दुसरं काही लागत नाही तिला. भवानी बाळा, आता आजोबांना झोपायचंय. मग तुम्ही या बरं इकडे. या 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 या. आबासाहेब, तुम्ही आराम करा. घ्या, त्यांना झोपवा. या. आता झोपायचं बरं. आबासाहेब, तुम्ही पडा, आम्ही पाय चेकतो. शंभूबाळा, खरंच नको, तुम्ही आराम करा. असू द्या आबासाहेब, तेवढाच आराम वाटेल. शंभूबाळा, तुम्हा तिघांना असं एकत्रित बघून खूप समाधान वाटलं. आबासाहेब, तुमचा आशीर्वाद आणि आई जगदंबेची कृपा हे तर आहे. आज तुमच्या मातोश्रींची खूप याद येते. आज त्या जर असत्या ना, तर त्याही आल्या असत्या आपल्या बरोबर इथे पन्हाळगडावर. सुनबाई, आम्ही अगदी पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा भेटलो होतो, तेव्हा तुम्ही आम्हाला एक अंगाई गाऊन दाखवली होती, आठवते? जिजाबाईने आव्या बाळ. हो आबासाहेब, हा, ती अंगाई आम्हाला एका गुजराती कुटुंबाने शिकवली होती. म्हणाल आमच्यासाठी आज अंगाई ऐकत झोपावं असं वाटतं. हो आभमा उग्यो चांदलियोने, जिजाबाईने आव्या बाळ. आभमा उग्यो चांदलियोने, जिजाबाईने आव्या बाळ. घन घन घुंगरू वागे, घन घन घुंगरू वागे, शिवबाने निंदरून आवे. माताजी जाऊ झुलावे, माताजी जाऊ झुलावे, शिवबाने निंदरून आवे, शिवबाने निंदरून आवे.